A B C. आई तू माझी आहेस आणि तू कधी कधी लहान मुलगीसारखी वागतेस ग. आई बाळा, शेफाली मावशीचा फोन घेऊ प्लीज. बोल. हा शेफाली बोल. अगं कुठेस तू? अजून ऑफिसला का नाही आलीस? वाट बघते ना मी तुझी. का? का म्हणजे तुझी वाट बघायला मला कारण लागतात का? आली आठवण. तसंही मला सगळं कळलंय ना. मग माझ्याच पोटात बटरफ्लाय उडतायत. जरा हळू ऐक ना, आज मी ऑफिसला येत नाहीये. काय यार नेहा, मला ना यश समोर कशी जाऊ ना तेच कळत नाहीये. नेहा तू ना इम्पॉसिबल आहेस. इथे सुद्धा सरांची अशीच वाट लागली. म्हणजे अगं म्हणजे ना त्यांचा मूड आज खराब आहे. सगळ्यांवर आरडाओरड करतायत आणि मी पण केबिन मध्ये गेले ना तर माझ्यावर पण ओरडले. यश पण ना, पण झालंय काय? मला काय माहित. हा कदाचित सगळे ऑफिसला आलेत आणि नेमकी तूच आली नाहीयेस म्हणून त्यांची चिडचिड होत असेल. ए नेहा तू लवकर ये ना, तेव्हाच ते शांत होतील. बघते. ये ना यार नेहा, तू आली नाहीस ना तर मी तुझ्याशी बोलणार नाही. बाय. यश, आता कळतंय ना आपला माणूस आपल्याला टाळायला लागला की किती त्रास होतो. आजपर्यंत तू मला खूप त्रास दिलाय, मग आता थोडा त्रास तू पण सहन कर. आई हा? काय बोलली शेफाली मावशी? काय नाही बाळा, मला ऑफिसला जावं लागेल. पण तू तर नाही जाणार होती ना. हो पण थोडं अर्जंट काम. महत्वाचं. तुझ्या फ्रेंडची गंमत करायची. आतापर्यंत त्यांनी माझी गंमत केली, आता माझी पाळी. मी पटकन ती ट्रॉली बाजूला घेतली म्हणून, नाहीतर यश सर धडकलेच असते. इतक्या घाईत होते ते. काय बोलतेस? मी तर ऐकलंय टॉवेलवरच पळाले ते. हो खरंय. हो खरंय. मला कळत नाही काय खरंय आणि काय नाही. खूपच घाईत होते हा सर आज, अगदी वाघ मागे लागल्यासारखे. हा ना, मी पण बघितलं. काय चाललंय? काय विचारते मी? काय चाललंय? ते सर घाईत होते ना आज. मग म्हणून काय? म्हणून गॉसिप करताय? त्याच्याच घरात राहून त्याच्याबद्दल गॉसिप करताय तुम्ही? लाज नाही वाटत तुम्हाला? त्याच्याविषयी बोलताना जर मला कोणी आढळलं ना यापुढे तर कामावरून काढून टाकणार हा सगळ्यांना. कामाला आउट आउट. युजलेस इडियट. हाय वहिनी, व्हॉट्सअप. मग आता आपण हाय बाय मैत्रिणी झालोय का? तसं नाही वहिनी. मोठी बहिणी. तुझ्यापेक्षा मानाने, पैशाने आणि अकलेने मोठी आहे मी, एवढं लक्षात असू देत. आणि मला एका कामात मदत केलीस म्हणजे आपली बरोबरी होत नाही हे कळण्या इतकी तरी अक्कल बाळग जमलेस. हो वहिनी, म्हणजे मला तसं नव्हतं बोलायचं. ते म्हणजे आपलं हो वहिनी, कसला भारी प्लॅन बनवला होता हो तुम्ही. हो कसल्या हुशारीने तुम्ही त्या जेसिका नावाच्या बॅगला घराच्या बाहेर हकलून दिलं. हॅलो. मी सिमी बोलतेय. माझा नंबर आहे हा. हो मॅम, माझ्याकडे आहे तुमचा नंबर. बोला ना, काय झालं? खरं तर मी तुझं कौतुक करायला तुला फोन केला होता. थँक्यू सो मच. तुझ्यामुळे शक्य झालं अगं हे सगळं. काय? डोंट बी सो हंबल नेहा. अगं तू होतीस म्हणून तर आपण जेसिकाला घालवू शकलो ना. आय कॅन्ट टेल यू. तू माझ्या यशच्या आयुष्य बर्बाद होण्यापासून वाचवलंयस. तू नसतीस तर काय झालंस त्या विचाराने रात्रभर झोपू शकले नाहीये मी, माहिती का. थँक्यू फॉर बिईंग देअर फॉर माय यश. त्यात काय एवढं मॅम, मला जे योग्य वाटलं ते मी केलं. तरीही हे सगळं तुझ्यामुळे शक्य झाले नेहा. ऑफिसमध्येच ना ग? खूप काम असेल तुला. आय वोंट टेक मच ऑफ युअर टाइम. ओके, गेट बॅक टू युअर वर्क. बाय.
वहिनी नेहा काय म्हणाली? नाही म्हणजे मी आपलं सहज विचारलं. एकदा नेहा या घरात आली की झालं. राजकुमाराचा जीव असलेली मैना माझ्या मुठीत. तिची किल्ली मी फिरवत राहीन आणि नाचेल माझा यश. नेहा, तू माझा रिमोट कंट्रोल असणार आहेस. खरंच असं होईल ना? काय? तेच ज्याचा तुम्ही विचार करताय ते. मी काय विचार करते? असं काय वहिनी, आता इतके दिवस झाले मी तुमच्या बरोबर ह्या घरामध्ये राहते, मला काही तुमच्या मनातलं साधं ओळखता येणार नाही? हो, मला तर थोडं थोडं आहे ना तुमच्या मनातलं कळू लागले आणि तुमच्या एक्सप्रेशन्स वरून ना मला गोष्टी ओळखू यायला लागल्यात. छान. नेहा आली नाही अजून? नाही. अजून आली नाहीये नेहा. मेसेजला काही रिप्लाय नाहीये. मी फोन करतो. फोन वाजला ना आता? नाही. तर रिंग झाला ना फोन? नाही सर. असं काहीतरी बिनसलं यार. खूप भास होत आहेत मला. हाय. हॅलो. सॉरी सॉरी सॉरी. अगं तू कुठे होतीस आणि इतका उशीर का झाला? बाय द वे, भेटलीस का यश सरांना? नाही. अगं मग जाऊन भेट ना. ते वाट पाहतायत ग तुझी. ते खूप एक्साइट झाले आणि रागावले पण आहेत. म्हणजे ना प्रेमात पडल्याचे सगळे सिम्पटम्स दिसतात. नेहा, मलाच माहिती असं वेगळं काहीतरी वाटतंय. म्हणजे माझ्या पोटात ना अशा बटरफ्लाय उडतायत. नेहा, जाऊन बोल ना त्यांच्याशी प्लीज. थांब थोड्या, मला पण त्यांची गंमत बघू दे. तुला एक गंमत वाटते? किती वाईट आहेस यार नेहा तू. हा ना क्राईम आहे. नाही म्हणजे ते जर माझ्या प्रेमात पडले असते ना. यश सर? नाही नाही नाही, समीर सर. मी तर रोज सकाळी लवकर ऑफिसला आले असते आणि उशिरापर्यंत काम केलं असतं. चल आता जा काम कर. बेटा